नका. पाहत राहा एकत्र जयगाव देव चषक कोडेगाव 2024 भव्य दिव्य क्रिकेटची पदरी क्रिकेटची मायभूमी क्रिकेटची दैवता आज तुम्हाला घेऊन आली आहे कोलेगावच्या मातीमध्ये. आणि MTC लाईव्ह आमचे सागर फराळ सज्ज झाला. तुमचं देखील स्वागत. ऐकूया खेळाचं पहिलं सत्र. टीम चिंचोल्याचा पाडा त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळतीये मोहेली आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये घेऊन चलतोय ओमकार पाटील यांना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सौरभ पाटील त्यांचा आपण आवाज ऐकला. प्रेझेंट मॅच मध्ये पुन्हा बोलूया. नवीन मॅच सुरू होते. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील चिंचोळाचा पाडा आणि एका बाजूला मोहेल. नाणेफेकी जिंकली चिंचोळाचा पाडा. संघाने प्रथम स्वीकारले फिल्डिंग म्हणजेच गोलंदाजी करणार आणि गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय मारुती. सेकंडला सलामी जोडी एंटर झाली आहे. सेकंडला घाना एका बाजूला सुनील. सलामी जोडी एंटर झाली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट मिडॉन सजवलेला पहिलाच बॉल ऑलांनी कार्पेट शॉटला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. फील्ड करतोय. रनआउटची संधी होती जरूर. अपील खूप जोरदार गेलंय पण पंचांनी दिलेला स्पष्ट नकार. एका धावाने अकाउंट ओपन केलं स्वतःच फलंदाज काणाने. शॉट मिडॉन सजवलेला पहिलाच बॉल ऑलांनी कार्पेट शॉटला एक्स्ट्रा स्वतःचा अकाउंट एका धावाने ओपन केला फलंदाज कानाने. एका बाजूला फलंदाज आहेत त्याच्यासोबतच सुनील पहिला बॉल फेस करेल. हवेमध्ये बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. काव कोणावर फिल्डर पाठलाग करतोय. चेस करेल चेंडू का पण चेंडू जाईल सीमावर. एका टप्प्यात सीमारेषा ओलांडतोय. पहिला चौकार इनिंग मधला फलंदाज सुनीलचा बॅट मधनं. तसा बॉल येतोय. थर्ड बॉल येतोय. कमबॅक केलं लगेच इथे. चौकार नंतर कमबॅक केलं गोलंदाज मारुतीने पुन्हा एकदा ओव्हर सजवतो. साकड्यांना फलंदाज सुनील ज्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आल्यानंतर टॉट झालाय पुन्हा एकदा. चेंडू खूप चांगला कुठल्या स्पॉट वरनं उडाला जरूर. पंच आमच्याकडे बोलून सांगतात ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त बाउन्स होतो. चेंडूला व्हाईट बॉल येतोय. अवंतरता ऍड केली जाईल. याचा अगोदरचा डॉट बॉल होता. 3 चेंडू धावा धावपलकावरती. हा चेंडू हवेमध्ये झेल होईल का. लॉंग ऑनला काव कॉर्नरवर फिल्डर येतोय. चांगलं चेस केलं होतं. अखेर मोमास लाल मध्ये चेंडू पडतोय. 3 चंद्राच्या चेंडूच्या खाली येतात तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धावा ही धावून पूर्ण केल्यात.
3 धापलक झाल. पुढे धापलकावरती सिंगल डिजिट बघतोय 9 वरती. चार बॉल 9 धावा. धापलकावर साकडला पुन्हा रोटेट झाले कान्हाकडे. त्याच्या बॅटमध्ये एक धाव आली आहे. हा चेंडू कट करायचा होता. आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडल्यानंतर रक्षक बीट झाले. फाईनला चेंडू फाईन सुद्धा बीट झालं होतं. एकच धाव मिळालं. एकने धापलक जायला पुढे. एकेरी दुहेरीने धापलक हलतं ठेवलंय. पंच बॅट काढ का बायचं सांगायचं. पंच लेग बायचं आपण सांगायचं कारण की आम्हाला ते टॅली करावं लागतं. हा चेंडू इथे बॅटचे कडा घेतली. फाईनचा फिल्डर झेल काली. फलंदाज होईल बाद. अखेरच्या चेंडूवरती मात्र इथे फलंदाज बाद होत असताना थक्का क्रमांक पहिला 10 वरती. पहिला षटका अखेर 1 गडी बाद 10 धावा धापलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिलाच बॉल आला. कार्पेट खूप चांगले प्रयत्न केले होते. 30 सर्कलच्या आतमध्ये झेल मात्र मागे निघून गेला. बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा. खूप चांगला प्रयत्न झाला होता. असा वाटला होता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर की एवढा वेगाने फटका खेचला होता. फाट काय जोरात स्विंग झाली होती. फलंदाज विचार केला तर सॅकेटला फलंदाज होता तो म्हणजेच कान्हाजी. पण अगर चेंडूला थांबवलं. लेटकट केला. फटका चांगला आहे. गलीमधनं चेंडू चाललाय. पॉइंट बीट झालाय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने आणि ट्रॅव्हल होतोय. अखेर अडवलाय. आउटफील्ड स्लो झाली चेंडूची. चेंडू अडवला. तिथे थांबला चेंडू आणि अजून 2 धावा मिळाला. दोन्ही फलंदाजांना दोन्ही पुढे धापलक जाईल. धापलकावरती लागतात ते म्हणजे कोण 14 धावा चेंडू झाले त्या षटकातील. हा चेंडू हॉल ऑन साइडला येतोय. फिल्डर हाय तिथे सध्या संघनायक येत आहे. चेंडू चांगली फिल्डिंग होती. उचलून फेकतील तोपर्यंत अजून 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या दुहेरीने. तापलं पुढे सगळं 16 वरती. तिन्ही चेंडूवरती या 2-2 धावा आल्यात. संघाच्या फलकावरती एकूण 16 चेंडू 3-3 बॉलचा असून पॉवर प्लेचा खेळ शिल्लक. लॉंग ऑफ सजर डीप मध्ये असेल. काऊ कॉर्नरला वाईडिश मध्ये फिल्डर. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आहे. हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होतोय. थोडीशी फंबलिंग बघायला भेटली. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू निसटला. एकच धाव मिळेल. 3 दुहेरी नंतर सिंगल बघायला भेटते. या सिंगलला फलक 17 वरती. चेंडू 4 संपन्न. 2 बॉल अजूनही शिल्लक. मेंटेनरी पॉवर प्लेचा षटकातील दुसरं षटक जिथे सुरू गोलंदाज हरिश्चंद्र संघनायक गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा सजवतो. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. राऊंड विकेटने हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग बघायला भेटला. थोडासा बाहेर निघाला चेंडू टप्पा पडल्यानंतर. थर्ड बॉल येतोय. डॉटने होती इथे मात्र षटकाचे समोर 5 बॉल. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. सॉरी माफ करा. 5 बॉल झाले. धावा धापलकावरती सगळे 17 वरती धापला थांबलाय. संघनायक गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या षटकात 10 आल्यानंतर या षटकात आतापर्यंत 7 अखेरचा बॉल. हा चेंडू फटका चांगला आहे. जवळपास फिल्डर नाहीये. चेंडू चेस करेल का? काऊ कॉर्नरवर नाही तसं ना. फिल्डर चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा पूर्ण होत असताना
तिसरीचा प्रयत्न नसणाऱ्यापैकी येतीये 2 वरती थांबावं लागेल. 2 षटका अखेर एक गडी बाद धावा 19 9.50च्या सरासरीने फलकावर लागत असताना प्रथम फलंदाजी करत असताना मोहिली टीमच्या नाणेफेकी गमावली. मोहिली टीमने धावा फलकावरती 19 लागला. एक गडी बाद झाला. सलामीचा सुनील परतला डगआउटला. त्याच्यानंतर मात्र चंदू आलाय मैदानावरती. 2 षटका अखेर 19 गडी बाद 1. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती येतो हा गोलंदाज सावकुरा आताचा. पहिलाच बॉल ओलांडीकर ऑन साइडला आला. रोहिदास येतोय आणि इथे रनआउटची संधी आली होती जरूर चालून बचावलाय फलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक शॉट आहे. 2 धावा होत्या पण इथे कुठेतरी झाली चुकी फलंदाजाकडनं. अति घाई आणि संकटात असं काहीतरी बघायला भेटलं. घाई केली. 2 धावा मात्र जिथे पूर्ण होत असतात तिथे मात्र एकच धाव मिळाली. एक शॉर्ट रन जी बॅट होती ती पूर्णपणे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये घेता आली नाही. ती मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेरच राहिली आणि तिथे मात्र एकच धाव ऍड केली जात धावफलकावरती. एक शॉर्ट रन. धावफलक 1/20 वरती चेंडू 1 झाला. षटक क्रमांक 3 रोहिदास ठाकूरचा गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा ट्रॅक वरती होतो. राऊंड विकेट सज्ज होईल पुन्हा गोलंदाज पंचांचा उजव्या बाजूने. पॉवर प्ले विखुरलेला असेल. मिड विकेट असेल. काऊ कॉर्नर असेल. त्याच्यानंतर स्लीपर कव्हरला फिल्डर लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज असेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ बघायला गेलं तर साडा जवळ फिल्डर आहे बरोबर स्लीपर कव्हरच्या दिशेने अगदी सावलीमध्ये फिल्डर उभा. पॉइंट गलीमध्ये सुद्धा एक फिल्डर ठेवण्यात आला. हवेमध्ये बॉल जवळपास फिल्डर नाहीये. चेंडू मात्र इथे नोमॅस लँड मध्ये पडेल. एक्स्ट्रा कव्हर वर फिल्डर चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना बॅकअप सुद्धा दूरवर असते. रक्षक येईल बॅकअपला पण चेंडू मात्र खातर केला गोलंदाजाने. 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती लागतात एकूण 22 धावा 22 आफ्टर 1 विकेट रिमाइंडिंग 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र मैदानावरती सुरू असताना धावा धावफलकावरती 22. हा चेंडू ओव्हर पिच होता. धीम्या गतीचा बॉल ओलांडी कार्पेट चेंडू ऑन साइड झाला. काव कॉर्नरवरनं फिल्डर चेंडूवरती येतोय. चुकी झाली फंबलिंग आणि त्याचाच फायदा लगेच दुसऱ्याला 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावफलक पुढे. एक गडी बाद धावफलकावरती एकूण 24 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना संघ मोहाली टीमचा नाणेफेकी गमावली होती संघाने. प्रथम फलंदाजी करायची होती या संघाला. आतापर्यंत 24 झाल्यात. चेंडू झाले 3 म्हणजे जवळपास विचार केला तर अर्ध्या षटकांचा खेळ संपन्न झाला. 15 बॉलचा खेळ संपन्न झाला. 15 बॉल अजूनही शिल्लक आहे. धावा 24 झाल्यात. 15 बॉल मध्ये अजून कितपत धावा उभा राहतील. 50+ होतील का? फायटिंग स्कोर उभा होईल का? विचार करावा लागेल. गोलंदाज अवकुरा तसा हवेमध्ये बॉल आहे. ऑन साइडला फिल्डर जज करतोय. टिपलाय सोपा असेल. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्काची मोहेलीला लागणारा फलंदाज बाद होतोय मात्र काना सलामीचा अजून एक फलंदाज जगाऊरच्या दिशेने. दहा चेंडू 13 धावांची इनिंग साकारली. कुठेतरी मात्र थोडस दडपण निर्भाव झालं. पहिल्या षटकात 10 आल्यानंतर बघायला बघितलं. याच्यानंतर मात्र थर्ड बॉल सुद्धा खेळला फलंदाज. 6 बॉल तब्बल त्याने पेस केले. 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. फलंदाजाला बाद. दुसरा धक्का. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. स्ट्रायकरला चंदू मात्र एका बाजूला चंदू असेल दुसऱ्या बाजूला चंदू.
एका बाजूला चंदू गोंधली तर एका बाजूला चंदू म्हात्रे. चंदू गोंधले चंदू म्हात्रे अशी जोडी मैदानावरती आहे. धावा संख्या फलकावरती एकूण 24 वरती लागणारा हा धक्का दुसरा होता. चंदू आला, पहिला बॉल करेल फेस. इथे मात्र काय चेंडू होता, अगोदरच बॅट फिरली होती आणि 2 पायांच्या मधनं चेंडू जणू काय निघून गेला. मिडल स्टिक उखडून काढलाय. सलगचा दुसरा धक्का बसतोय. मोहाली टीमला 24 वरती तिसरा. मी इन्व्हाइट करतो मुख्य व्यासपीठावरती पंडितजी संते यांना. यायचं नाना व्यासपीठावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कोलेगाव चषक जे गावदेव संघ कोळेगावच्या वतीने टुर्नामेंट आपण एन्जॉय करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. हॅट्रिक बॉल असणारे धावा फलकावरती 24 वरती सकी. चेंडू झाला षटकातील 5. अखेरचा बॉल सुद्धा हॅट्रिक बॉल सुद्धा आहे रोहिदासचा. सॅकेटला फलंदाज झालाय नवीन, तो म्हणजेच असेल काशीनाथ आला. इनात नंबर 5व्या क्रमांकावरती आला काशीनाथ. पहिला बॉल करेल पे समोर गोलंदाज डावखुराचा रोहिदासचा. ऑन हॅट्रिक बॉल असेल. धावा फलकावरती 24 वरती स्कोर थांबले. 5 धावा आतापर्यंत खर्च केला गोलंदाजाने. हॅट्रिक बॉल राऊंड विकेटने हा चेंडू फटका चांगला. ऑन द कार्पेट स्कोअर लागला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर येतोय. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. चांगली गोलंदाजी झाली. अवघ्या 7च धावेचं षटक बघायला भेटलं. पहिल्या षटकात 10, त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर मात्र या धावा आल्या 7. धावा फलकावरती एकूण आमचं गुणसंख्या लेखक आम्हाला सांगतील 26 धावा फलकावरती लागत असताना ते प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांचा खेळ झाला संपन्न. मोहिली संघाचे गडी बाद झाले 3. धावा 26 म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर 8.66 ची सरासरी मैदानावरती मेंटेन केली. 8ची सरासरीने धावा फलकावरती लागल्या त्या म्हणजेच एकूण 26 गडी बाद 3 षटक संपन्न. तिसरं ते प्रथम फलंदाजी करताना मोहिल या संघाचं. पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेल मध्ये तो हरिश्चंद्र म्हात्रे ट्रॅकवरती सज्ज होईल. स्वतः संघनायक आहे गोलंदाजीसाठी पुन्हा सज्ज होईल. 9 धावा त्याने खर्च केला तर दुसऱ्या षटकामध्ये आणि पुन्हा सेकंड स्पेल मध्ये येतोय. अखेर तो मात्र 4थ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट सज्ज होईल. समोर फलंदाज सॅकेटनं तो म्हणजेच संधू. हा पहिलाच बॉल फुल्लर रेंजचा होता. स्वतःवरती नाराज झालाय फलंदाज. टॉट बॉल येतो सरळ रक्षकाच्या हातामध्ये जाऊन टॉटने षटकाची सुरुवात झाली आहे. चांगली गोलंदाजी होती. आजच्या दिवसात विचार केला तर आमच्या गुणसंख्या लेखक आमच्यासोबत जोडले
एका बाजूला सुरेंद्रजी पाटील होते, ते आता रेस्ट करतायत. त्याच्यानंतर चंदन सुद्धा होते आणि आता जोडले गेले ते म्हणजेच विशाल गायकवाड आणि त्याच्यासमोर आमचा दैसरगावचा आवाज. पण सध्या मात्र ते गुणसंख्या लेखन सांभाळतात आमच्या सोबत. खेळाचा पहिला डाव सुरू असताना धाव फलकावरती आहे 24-26. हा संडू हवेमध्ये आहे, झेल ड्रॉप झालाय. सोपा जल होता 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअरला शॉट मध्ये. हा झेल ड्रॉप होत असताना एक धावही मिळाली, स्ट्रायकर रोटेट झाली. एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती लागतात ते म्हणजे एकूण 27 धावा धावफलकावरती लागत असताना चेंडू 2 झाले. पुढचा बॉल वेगवेगळ्याने सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज हरिश्चंद्र. हा संडू फटका चांगला आहे, स्लॉग हिट केलाय. तेवढा चांगला फिल्डिंग होतीये, काय चांगली फिल्डिंग होते. नवनाची मात्रे होते, 40+ अनुभव, उत्तम दर्जाची फिल्डिंग मात्र इथे मैदानावर दाखवत असताना वाईड इश मध्ये लॉंग ऑनला सुरेख फिल्डिंग झाली. 2 धावा धावून जरूर पूर्ण केल्या, पण 2 धावा मात्र वाचवल्या आपल्या संघासाठी. असं वाटलं होतं सौरभ की एका वेळेला चौकात जाईल. स्लॉग हिट फटका खूप वेगाने खेचला होता, पण तेवढ्याच वेगाने फिल्डर आला. हा चेंडू खूप चांगला आतमध्ये येणारा, टप्पा पडल्यानंतर मात्र बॉडीला लागतोय. पंचाने सांगितलं बाईकच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात धाव ऍड होल धावफलकावरती. एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 30 वरती. चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकात देईल. षटक सुरू होतं असताना मैदानावरती फिल्डिंगचा विचार केला. डीप मध्ये असेल मिड विकेट, गाव कॉर्नरला फिल्डर असेल, वाईड इश स्लीपर कव्हरला फिल्डर, झाडासमोर एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन सज्ज असणार आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये खाली पॉइंटला फिल्डर, शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग असतात. मग क्लोज विकेट किपरिंग करतायत. हा चेंडू मात्र फंबल थोडेसे झाले, चुकी यष्टीरक्षकाकडनं, पण अखेर डॉट बॉल येतोय. कमबॅक खूप चांगला गोलंदाज हरिश्चंद्रचं. एक बॉल अजूनही शिल्लक. षटका दिल त्याचा संघ नायक का स्वतः संघ नायक आहेत मात्र गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज हरिश्चंद्र अनुभव आहे, खूप चांगले गोलंदाज होते. 40+ म्हटलं तर अनुभवाची शिदोरी पन्नाला लागते. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी फिल्डिंग तर कधी मात्र प्रत्येकाने प्रत्येकाची गुणवत्ता. आणि इथे मात्र आता सिद्ध केली आहे. फलंदाज चंदूचा बॅटमधनं येतोय, मिड विकेटला क्लिअर करणारा हा षटकार अखेरच्या बॉलवरती. आणि 6ने धावफलक वेगाने पुढे सरकल 36 वरती. धाव संख्या मात्र आता पोहोचली आहे. गडीबाद झाले एकूण 2 आणि धावा धावफलकावरती 36. 4 षटकांचा खेळ झाला इथं संपन्न. सवा धावफलकावरती देखून आपण बघतो 36. 9.00च्या सरासरीने धावफलक मात्र हलतडवला. पहिल्या षटकात 10ची होती, त्याच्यानंतर 9.5ची झाली. त्याच्यानंतर मात्र ती 8.66ची झाली. ती आता 9ची होत असताना पुन्हा वाढली आहे सरासरी. 36 धावा. प्रकाश येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अखेरच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचा फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर आहेत, खूप चांगली फिल्डिंग होतीये. फिल्डर तिथे होते नवनाथ, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली बिल्डिंग होते. या अगोदरी बॉल अडवला होता चौकार आणि आत्ताही मात्र स्वतःला स्ट्रेच केला चेंडूवरती. 2ने धावफलक पुढे जायला धावफलकावरती लागतात त्या म्हणजे एकूण 38 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. प्रकाश ट्रॅक वरती सज्ज होतो. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चंदूसाठी. हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. आता फिल्डर मात्र बनवून राहील प्रेक्षक. चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर, हवाई अड्डा, सीमा पार षटका. 6ने वेगाने धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती 44 धावा लागत असताना 44 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये तब्बल या 44 धावा लागत असताना हा संडू हवेमध्ये पुन्हा आता झेल ड्रॉप. ज्या फिल्डरने अगोदर खूप चांगली फिल्डिंग केली होती सौरभ, खूप कौतुकास्पद मात्र आपण शब्द वापरले.
त्याच्याकडनं झालेली ही चुकीची फिल्डिंग. चौकारही गेला, झेलही सुटल्या, धावाही मिळाल्या, जीवदानही मिळालं. एका चेंडूवरती 3 प्रक्रिया झाल्या. चौकार आला, झेल सुटला, जीवदानही मिळालं आणि 4 धावा देऊन गेल्या परवणीच्या. 4/48 धावा दाबलगावरती चेंडू झाल्या या षटकातील. 3 बॉल धावा दाफलगावरती 44. अद्याप 12 धावा आल्यात. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज प्रकाश पुन्हा ओव्हर द विकेटने पुन्हा उडवलाय. आता लॉंग ऑन आहे, आता चुकी होणार नाही. टिपलाय झेल, तिथे फिल्डर होते बालकृष्ण म्हात्रे यांनी टिपलेला, मारुती म्हात्रे यांनी टिपलेला असेल. फलंदाज होतो बाद. अजून एक धक्का लागत असताना तो म्हणजेच मोहलिया टीमला धाव संख्या 48. तब्बल 7 बॉल 16 धावेची इनिंग साकारली आणि आता मात्र फलंदाज परत एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आला. जीवदानही मिळालं होतं, त्या जीवदानाचा फायदा मात्र जास्त घेऊ शकले नाही. तब्बल 2 झेल टिपलेत मारुती म्हात्रे यांनी मॅच मध्ये. चालू मॅच मध्ये 2 झेल टिपलेत. खूप चांगली फिल्डिंग होती. नॉर्थ त्यांच्याकडनं सुद्धा खूप चांगली फिल्डिंग झाली होती. धावा 48. 2 बॉल अजूनही शिल्लक. प्रकाश पुन्हा ट्रॅकवर सज्ज होईल. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती सॅकडेनला असेल. इनात नंबर 6 6व्या क्रमांकाचा संतोष. संघनायक आहे हवेमध्ये. बॉल पुन्हा झेल खाली, झेल ड्रॉप. पुन्हा संघनायकाने चुकी केली आहे आणि आता मात्र अजून 2 धावा मोजावा लागतील. आता संघनायकाकडनं झालेली चुकी आणि 50 धाव फरकावरती 50 लागत असताना तब्बल मोहलिया टीमचा स्कोर उभा झालाय. फायटिंग स्कोर मात्र आता उभा केला या संघाने. 1 बॉलचा खेळ अजूनही शेष खेळ असेल पहिल्या डावाचा. या अगोदर विचार केला तर 55 धावा चेस झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 44 झाल्या होत्या. बॉल हवेमध्ये पुन्हा काऊ कॉर्नरला ऑन साइडला. आता चुकी होणार नाही आणि टिपलाय झेल 50 वरती. धाव थांबलाय, गडी बाद झाला पुन्हा एकदा. धक्का क्रमांक 5वा बसला. 50 वरती 5 गमावले. डाव थांबला 50 वर. 51 धावेचं लक्ष मात्र इथनं आता असणार आहे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चिंचोळाचा पाडा धावाला फरकावर जायला 50-51 लक्ष असणार आहे. पुन्हा मी तुर्ता सांगतो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. कोळेगाव 40+ आयोजित टुर्नामेंट दिवस पहिला. आजचा सामना 3रा मैदानावरती रंगतो. एका बाजूला मोहिली, एका बाजूला चिंचोळाचा पाडा. 2 संघांमध्ये लढत 50-51चं टार्गेट असणार आहे. मी तुर्ता सामने पुन्हा ऐकवा मायक्रोफोन वरती दहिसरचा आवाज आमचे बंधुतुल्य मित्र सौरभ पाटील यांना.
थँक्यू सो मच ओमकारजी पाटील. या नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील चौथी मॅच टीम सापाडेचा कॅप्टन आणि कॅप्टन काटे. प्लीज अ टॉस अँड प्रेझेंटेशन बॉक्स. आमचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही टॉस करू. टीम कॅप्टन सापाडे, टीम कॅप्टन काटे. प्लीज अ टॉस अँड प्रेझेंटेशन बॉक्स. चला सलामीची जोडी लगेचच पाठवा. आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुमच्या सोबत जोडली आहे. एका बाजूला तुम्ही टीम पाहता ती चिंचोलाचा पाडा, त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळतीये मोहेली. आणि पहिला बॅटिंग करत असताना मोहेली संघानं उभारल्या 50 विकेट गेले 5. आता बनवायच्या 51 सरासरी तुम्ही पाहता. 10.20च्या सरासरीनं ॲस्किन रन रेट बनवायच्यात. आणि त्या धाबा बनवण्यासाठी सलामाची आघाडीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. टीम हरिचंद्र म्हात्रे आणि त्याच्या जोडीला प्रकाश म्हात्रे बंधू आता मैदानामध्ये एंटर झाल्यात. लक्ष तुम्ही पाहता 51. आणि पॉवर प्लेचं पहिलं P1चं षटक आघाडीचा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला तो तुम्ही पाहता शशिकांतला. हरिचंद ऑन स्ट्राइक, नो स्ट्राइक इन ला. प्रकाश म्हात्रे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शुड गुड क्रिकेट. या टॉस करूया सापाड कुशल स्पोर्ट्स सापाड आणि टीम तुम्ही पाहता ती काटी. या दोन टीम मध्ये लगेच टॉस करूयात आपण. आमच्या करसनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मी टॉस आमचं प्रेझेंटेशन बॉक्स देत आहे. तुम्ही पाहू शकाल जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव ही प्रतिमा तुम्ही पाहता. गावदेव देवाची आमच्या. आणि टॉस लगेच आपण करूयात. आमच्या टॉस ऑफ द बॉस. टॉस का बॉस कोण? कुशल स्पोर्ट्स सापाड, त्यांच्या अगेन्स्ट टीम काटे 40+. या दोन टीम मध्ये आपल्या दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ. जाऊया मॅच कडे. मैदानला बॉल गेला, कॅरी केला, थ्रो देखील आला. या बॉलवरती सिंगल, पहिल्याच बॉलवरती सिंगल. 1 न काउंट खुलं केलं. टॉस जिंकला काटेनं. लगेचच आपला निर्णय सांगा. डिसिजन इज पेंडिंग. ओमकार आमच्या सोबत आहेत, आमचे बंधुतुल्य मित्र. आता गुणलेकरच्या भूमिकेत एक चांगली भरारी घेतली आहे त्यांच्या आवाजानं. खऱ्या अर्थानं बॉल मिड ऑफला. 1 धाव येईल का पूर्ण केली जातीय. येत्या काही दिवसामध्ये ओमकारनं देखील मोठी भरारी घेतली. आज द कॉमेंटर म्हणून चांगली समालोचन आता देखील करतोय. सुरुवात आहे, काही हरकत नाही आहे. त्याचा देखील आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकला. आणि या बॉलवरती सिंगल. दोघांना सिंगलला स्ट्राईक रोटेट केली. अकाउंट स्वतःचा खुलं केलाय. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. ऑफस्टमला बॉल ठेवला. बीट केला फिल्डर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट किपरच्या डॉट बॉल आला. बॅटरला बीट या बॉलनं केलं. नेक्स्ट मॅच काठी. टीमच्या कॅप्टननं सांगितलं मी फिल्डिंग पहिले करू. बॅटिंगसाठी सापाड टीम. दोन्ही टीम तुम्ही देखील सज्ज आहे. याच्यानंतर लगेच आम्ही मॅच खेळणार आहोत. पहिल्या फेरीतील चौथी मॅच. फटका गॅपमध्ये एका हातानं वॉट हा फिल्डिंग. दुसरा अटेनला का फिल्डिंग तुम्ही बघू शकाल. फिल्डिंग दमदार झाली तिकडे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पाहता या 3 आकड्यावरती. विशाल आमच्या सोबत आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. तुमचं देखील स्वागत. धावपलकावरती धावा 3 पाहताय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये याच्या अगोदर आपण पाहिल्या. 55 धावा चेस केल्या मानिवली टीमनं. सुरेशच्या वैयक्तिक तुम्ही 32 धावा पाहिल्या. 1 हाती मॅथरॉन इनिंग त्याची पाहिले. इनफिल्डच्या फिल्डर तिकडे ज्या रेंजमध्ये बॉल रिलीज केला ना ओमकार त्या रेंजमध्ये फिल्डर मिनी विकेटला तुम्ही पाहिला. आणि या बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. फटका चांगला. बॉल चाला डीप कव्हर पॉइंटला. दन 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 करून सीमा रेषेच्या बाहेर आला. या शेवटच्या बॉलवरती चौकार. आणि या चौकाराच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 9 आकड्यावरती. लक्ष 51चं. आणि आता गरज येणारे बॉल शिल्लक असतील 12. 24 बॉलमध्ये बनवायच्या 42. 24-42 अजूनही गरज आहे मॅच मध्ये. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थानं आज आमच्या सोबत समालोचनामध्ये एक जबरदस्त याच गावचे सुपुत्र, याच मातीतील सुगंध मातीतील हे समालोचक, याच परिसरातील एक जबरदस्त आवाज कोळेगावचा ओमकार पाटील आमच्या सोबत आहेत.
विशाल आमच्यासोबत गुणलेखाच्या भूमिकेत. त्याच्यानंतर गुणलेखक आपण सुरेंद्रला पाहिलं, त्यानंतर चंदनला पाहिलं, सागर फडाला MTC लाईव्ह त्याची सज्ज झाली आहे. ओम साई स्पोर्ट तुम्हाला देखील शुभेच्छा देऊया. तुमचे कॅमेरामॅन देखील आहेत, चांगले फुटेज. त्यानंतर आमच्या टेक्निकल टीम तुम्ही पाहता, आमचे सागर आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती P2चा दुसरा षटक काशीनाथला. फटका बॅटच्या मध्ये इनफिल्डच्या मध्ये लॉंग ऑनला झेलची शक्यता, पकडलाय झेल, संपला बॅट्समनचा खेळ. त्यानंतर सेलिब्रेशन बघा काय ते, मात्र बॉलरचं विकेट टेकन डाऊन. पहिला धक्का टीम लागली आहे चिंचोल्याचा पाडा टीमला. हरिश्चंद्र माटेची विकेट झाली आहे कॅरी लागणारा 9 वरती पहिला धक्का. दक्षेत पाटील यांचं सहर्ष स्वागत. आज शाळा लवकर सुटली असावी, आज सॅटरडे. नक्कीच क्रिकेट वस्तू तुमचं देखील ना ते बघा. जेव्हा जेव्हा प्रत्येक विभागात तुम्ही जा, छोटी छोटी मुलं ना जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात, मग सॅटरडे असली, सॅटरडे संडे जास्त स्पर्धा होतात. मग सॅटरडेमध्ये कधी कधी लवकर शाळा असली की बाराच्या नंतर स्कूल सुटतो, कधी कधी बाराचा स्कूल असतो, मग ते शाळेमध्ये जात नाही. पप्पा मला मॅचेस बघायला जायचे. आणि मुलांचं आवड आहे का ना मॅचचा आहे. या टेनिस बॉल क्रिकेटनं तुम्हा आम्हाला जगातला वेळ लावला. आज तुमचं वय 40+ होऊन देखील तुम्ही क्रिकेट तुमच्या अंगामध्ये नसामध्ये, आणि हे देखील बघण्यासाठी आज लहान मुलं तुम्हाला प्रमोट करण्यात येईल. त्या लहान मुलांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार खूप सारे स्वागत. आज देखील ॲज द कॉमेंटर याच गावाने दिला ओमकार पाटील याचा आवाज, याच गावाने रवींद्र संतेसारखा दिला. तो आता मात्र बॅटचा करायला लागला. बॉल फर्स्ट या बॉल वरती आली आहे ती सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा. 10 या आकड्यावरती 10. 10 नंबर जास्त विचार केला. 16व्या वर्षापासून केलेली क्रिकेटला सुरुवात. सचिन रमेश तेंडुलकर दिला क्रिकेटचा भगवान. त्यानंतर तुम्ही जर पाहिला ना आशिया कपसाठी जर दिलेला तो महाराष्ट्राचा 3, त्यातून कल्याण डोंबिवलीचा आहे कोहिनूर दिला. प्रेम संतोष देवकर तुम्हाला क्रिकेटनं दिला. गुवाहाटीला गेला, परफॉर्मन्स चांगला राहिला. त्याच्यानंतर षटकातील पुढचा वेट आता वेट. असं होत असं काही नका दादा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नक्कीच विचार आपण करतो. तो कल्याण डोंबिवलीचा दिला आपल्याला प्रेम संतोष देवकर. त्यानंतर तुम्ही जर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, पारगल जिल्ह्यातील खेळाडू शार्दूल ठाकूर तुम्हाला दिला. त्यानंतर कल्याण डोंबिवलीचा आशिया कपसाठी दुपारला रवाना झाला. तो मात्र तुम्ही पाहिला प्रेम संतोष देवकरला. आणि आता इथे थांब चौकार मामा तुमचा गेला. आता काही हरकत नाही, जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. आणि इथे या बॉलवरती सिंगल आली, सिंगल स्कोर 10 वरती थांबला. आणि या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज तुम्ही पाहता. फटका सफल झाला. पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये जो चौकार गेलाय तो वसूल झालाय का? बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने नाहीये. आणि या बॉल वरती दोन धावा पूर्ण केल्या जातात. 2 वाचल्या जरूर ओमकार देखील असतात. मामा 2 धावा वाचल्या, काही हरकत नाहीये. कारण की कन्फ्युजन होतं त्यांच्या मनामध्ये. कन्फ्युजन अर्थ काही नसतं, कधी कधी होत असतात अशा छोट्याशा गोष्टी. आणि ते विसरून नव्यानं तयार करा. आणि प्रकाश 2 धावा पूर्ण केल्या. बॉल धावफलकावरती धावा 12 पाहता. फटका चांगला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, पण मध्ये झाड आहे. तो देखील एक फिल्डर म्हणून उभा आहे ओमकार, कारण की मधीन 2 झाड आहेत तुम्ही पाहता. एक आमच्या पंचांच्या थेट समोर झाड आहे. हा देखील मात्र 12वा फिल्डर आहे, हा 13वा फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला. ही झाडांचा बेनिफिट मावा मिळतं कधी कधी. आणि लहान मुलं देखील मॅचला आलेत. तुझं देखील स्वागत करू. आज स्कूलला गेला असा का नसावात काय माहिती, पण मॅचला आलाय जरूर. तुझं स्वागत आम्ही नक्कीच करू मित्रा. आणि आम्ही ज्या ज्या विभागामध्ये येतो, मग तुम्ही भिवंडी म्हणा, कल्याण डोंबिवली, त्यानंतर असे आम्हाला मित्र भेटत असतात. छोटे छोटे बंधू आमच्यावरती देखील खूप प्रेम ओमकार कॉमेंटर म्हणून करतात. बॉल थर्ड मॅनला चालला, 1 केली, परत दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जातात.
आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता धावा 16 रन. पाच बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट. पुन्हा 1 धाव. वापस 3 वेळा 2 धाव मावा. कन्फ्युजन. ओके ओके नो प्रॉब्लेम. चला जाऊयात मैदानाकडे. धावफलकावरती धावा तुम्ही 16 पाहता आणि पंचाचं देखील लक्ष. 1 बॉल शिल्लक आहे अजून. षटकातील शेवटचा बॉल. 8 फीटच्या मध्ये बॉल चालला गॅप मध्ये. फिल्डर धावतोय त्याला फीट करून बॉल सीमा पार ठोकला मिड विकेट. बॉडी लाईनच्या दिशेनं दमदार चौकार 4. षटकातील शेवटचा बॉल. चला मॅच लगेच सुरू करा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 20. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये आता बनवायच्या 31. आता रोशन देखील आमच्या सोबत आहेत. रोशन तुमचं देखील स्वागत करू. टेक्निकल टीम आमचे सज्ज आहेत. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतो. 1 केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नसणारा. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या धावा 21 वरती. आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आता डाव्या बाजूला यश पाटील याचं देखील स्वागत करू. त्यानंतर आमच्या समोर आहेत आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत तुम्ही पाहता चंदनला देखील चंदनला देखील स्वागत करूया. षटकातील पुढचा हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये बीट केला. बॉलरला तुम्ही पाहता शशिकांत. या 3ऱ्या षटकामध्ये त्याला कॅप्टन जबाबदार दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. पहिल्या षटकामध्ये 9चं एव्हरेज. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही एव्हरेज पाहिलं 10.चं. हा बॉल खूप चांगला होता मात्र विकेट कीपर बीट. बॅकअप देत आहेत तोपर्यंत ही धाव मात्र बॅट करोटी नक्कीच. 1 धाव आली. एका धावेच्या बरोबरीनं डबल फिगर मध्ये धावा. धावफलकावरती तुम्ही 22 या आकड्यावरती पाहता 22 धावा. धावफलकावरती षटक 30. लक्ष 51चं टार्गेट उत्तरार्धामध्ये पार करायचं त्या टीमला. फटका मिड ऑन वरनं सरळ चाला लॉंग ऑनला. फिल्डर आहेत. 1च धाव. फिल्डिंग चांगली झाली. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. फटका इथे फसला. स्वतः गोलंदाज
कॉटन बॉल पकडलाय, झेल संपलाय. मैदानावरती प्रकाशचा खेळ, धक्का क्रमांक दुसरा लागलाय तो 23 या आकड्यावरती. दहा चेंडू 16चं योगदान, तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला मारुती म्हात्रे. बॉलिंग चांगली केली, पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, कॅचेस देखील 2 पकडल्या आणि धावफलकावरती तुम्ही धावा 23 वरती. स्कोर थांबला आता. अपील जोरदार आहे, अपील जोरदार आहे. पंच सांगतात नोट आउट कुठेतरी आणि या बॉल वरती लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा. नक्कीच पंचानं पाहिलं की लाईन बरोबर आहे की स्टंप मध्ये नक्कीच गवसलाय की पाय की स्टंपच्या इथं आणि त्यानं सांगितलं इट इज अ नोट आउट. या बॉलवरती 2 षटकं संपली. 3 षटकाचा खेळ संपताना धावफलकावरती धावा 25. अर्धा पल्ला पार केला, अर्धा पल्ला अजूनही पार करायचा. बॉल शिल्लक असतील 12, गरज आहे ती मात्र 26 धावायची. आणि आता स्किन रन वाढला, जे 13चं झाला, जे होतं 10चं ते 13चं वाढलं. याचा अर्थ या ओव्हरमध्ये दमदार गोलंदाजी केली. ट्रेकिंग स्टॉरी लगेचच जा. मैदानामध्ये पाणी हवं असेल, नसेल तर ठीक आहे, काही नाही, आपण लगेचच मॅच सुरू करू. वेळ देखील आपला तेवढाच वाचेल. आणि आमच्यासोबत परेश जाधव आहेत, तुमचा देखील खरं तर सकाळपासून ते मात्र उपस्थित आहेत. जेव्हा जेव्हा खेळाडूंना पाणी तेव्हा तेव्हा पाणी, जल आहे तो कल आहे आणि खऱ्या अर्थानं पाणी देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते. कोळेगाव प्रीमियर लीग देखील आता तुम्हाला काही दिवसानंतर भेटायला नक्कीच येईल. चांगली स्पर्धा, सर्व कोळेगाव एकत्र. स्प्रे घेऊन जा, स्प्रे. बारा बॉल 12 मध्ये बनवायच्या 26. पहिलाच बॉल उडवला, बॉल चालला सरळ लॉंग लेगला. फिल्डर तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 27 या आकड्यावरती आता गरज आहे. बॉल शिल्लक 11 मध्ये बनवायच्या 24 करत होती, 12 मध्ये 26, आता 11 मध्ये 24 बनवायच्या आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहता 11-24. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं, पॉवरप्लेची बंदी समाप्त झाली, क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं तुम्ही पाहता. या चौथ्या षटकामध्ये 2 षटकामध्ये धावा आल्या जरूर. टॉप एज विकेट कीपर जजिंग करतोय. विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागला तो 3रा. फलंदाज बाद 27 वरती 3रा धक्का, तो 3 चिंचला सापडा टीमला. नवनाथ आला बॅटिंग करण्यासाठी, विकेट जरूर मिळाली, एक यश प्राप्त झालं सुनीलला. आणि आता 10 मध्ये बनवायच्या 24. माय स्टडी आता लांबा होती, 10-24 बनवू शकतात. 4 षटकार मारावे लागतील 10 बॉल मध्ये. षटकातील पुढचा बॉल फटका बाईक शरणार मध्ये उडवला, मेन विकेटला फिल्डर आणि त्यानं झेल घेतलाय जरूर.
एलिव्हेशन गरजेचं, तालमेल झाले नाहीये. झेल घेतला चेन्नईने सीमारेषेच्या बाहेर. लक्ष नव्हतं त्यांचं. सीमारेषा लांब आहे, नक्कीच बॅलन्स त्यांचा गेला. बॉल सीमारेषेला बाहेर आणि खऱ्या अर्थानं या नशिबाच्या धावा आल्या तुमच्या साथ. झेल जोडला, झेल पकडला आणि बॉल बॉडी लाईनच्या बाहेर त्याचा पाय नक्कीच स्पर्श झाला. 6 धावेनं स्कोर पुढे जात असताना 33 धावा. हा षटकार नक्कीच मनोबल देऊन जाईल चिंचवडचा पाडा टीमच्या नवनाथला या मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल अपरकट स्क्वेअर कट केला. बॉल चालाय सरळ थर्ड मॅनला वेगानं. फिल्डर धावतोय आणि फिल्डिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 35 या आकड्यावरती नक्कीच टेक्निकल टीम आम्ही चेक लगेचच करू. बाउंड्रीला पाय स्पर्धेला स्पर्श झालाय. बॉल सीमारेषा पार आहे का बघूया लगेचच. 12वा खेळाडू तुम्ही बसा, काही हरकत नाही. 12वा कधी टेक्निकल रूम मध्ये जात नाही दादा. बघा प्लीज तुम्ही जाऊ नका. नाही 2च धावा आहेत. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं व्हाईट बॉल आला. 100 रुपयाची धाव ऍड होतील. आता मात्र या षटकामध्ये धावा येतात. मी म्हणेन मेन विकेटला ओमकार झेल पकडला आणि झेल पकडल्यानंतर बॅलन्स मात्र त्यांचा सावरता नाही आणि नक्कीच सीमारेषेला हा पाय स्पर्शाला षटकार जरूर आला. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय 36. 7 बॉल करायच्यात 15. 7-15चं समीकरण. या बॉलवरती मोठा फटका गरज असेल. हा बॉल डॉट आला तर नक्कीच टीम मोहेलीच्या शेवटच्या षटकामध्ये 15 धावा राहतील. हा फटका उडवलाय. मिस टायमिंग आहे. पकडलाय झेल संपला. इथे खेळ नवनाथचा आणि आता समीकरण उडला. बॉल शिल्लक असतील 6 करायच्या त्या मात्र जिंकण्यासाठी 15. समीकरण 12 मध्ये 26 होतं ते आता समीकरण आलं 6 बॉल 15चं. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय. करसनजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या उदय भंडारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार करू. या सन्मानाचा करसनजी पाटील साहेबांचा सन्मान उदय भंडारी यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन जरा नक्कीच कॅमेरा. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार करत असता तुम्ही पाहता करसनजी पाटील जरा खालटी. ठीक आहे काही हरकत नाही. मायशी शाल सन्मान चिन्ह आपलं दादा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. श्यामाला मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी आलाय चंदू.
मारुती स्ट्राईक आणि नो स्ट्राईकला श्यामला पाहताय 6-15चं समीकरण या मॅच मध्ये शेवटच्या मोमेंटला मॅच नेक्स्ट मॅच सापाट टीम आणि काटेईच्या ते टीम टॉस जिंकलाय कॅप्टन फिल्डिंगचा निर्णय इन ऍक्शन मध्ये राहा बॉल आला तो मात्र डॉट 5-15चं समीकरण या मॅच मध्ये 5-15 जुनी बनवायचे आहेत समीकरण थोडं आता अवघड आहे या मॅच मध्ये मोठे पटके मारावे लागतील मोठे पटक्यांची गरज आहे षटकातील पुढचा बॉल ऑन दी कार्पेट बॉल चाललाय सरळ फिल्डर आहे तिकडे बॉर्डर लाईनच्या दिशेनं दुसरी धाव पूर्ण चार बॉल 13ची अजूनही गरज आहे येणारे 4 बॉल 13 धावेची अजूनही गरज आहे ती मॅच जिंकण्यासाठी या मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या चिंचोल्याचा पाडा टीमला चिंचोल्याचा पाडा टीम थोडी अडचणीमध्ये बॉल फुल अँड लाईनचा होता नो मॅच लाईन मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा आणि आता समीकरण उरला बॉल शिल्लक 3-11 बनवू शकतात अजूनही 3-11चं समीकरण या मैदानामध्ये बाकी आहे ती जिंकण्यासाठी चिंचोल्याचा पाडा टीमला मोहाली टीम चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्याच्या अगोदर मॅच मध्ये 55 धावा चेज झाल्या असं वाटलं या मॅच मध्ये देखील चेज होतील पण हे मंजूर नव्हतं मोहालीला आणि हे मंजूर नव्हतं नियतीला पण आता अजूनही मॅच संपली नाहीये 3 बॉल 11 होऊ शकतात एखादा मोठा फटका मारावा लागेल त्या टीम च्या फलंदाजाला You must definitely tear some of us. We can take it down. 4 minutes at this point. फलंदाज बाद हा बॉल इथे आला तो डॉट आणि अशा रीतीनं पूर्णपणे वर्चस्व आता मॅच ते मोहालीच्या टीम कडे गोलंदाजी दमदार तुम्ही पाहिलं 51 धावा 55 चेज आल्या त्यांची गोलंदाजी भेदकता अचूकता व्हेरिएशन सर्व काही आहे आणि त्याच्यानंतर षटकातील हा बॉल आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकली मोहाली संघानं तुमचे खूप खूप अभिनंदन हार्डलक टीम चिंचोल्याचा पाडा तुम्हाला देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू आणि लगेचच चला नेक्स्ट मॅच तुमच्या समोर टीम सापाड आणि त्यांच्या गेस्ट टीम खेळणार आहे काटे लगेच आवाज ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही पाहाल तो याच गावचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना बॅटिंग करत असताना 16 धावेचं विक्रम दिलं